नव्या दिवसाची नवी बातमी। हवेली तालुका पंचायत समितीच्या सभापती पदासाठी उत्सुकता शिगेला पोहोचली असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून युवराज काकडे आणि मनोज चौधरी यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे। 12 सदस्यीय पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेस 6, भाजपला 4, शिवसेना शिंदे गटला 1 आणि 1 जागा अपक्ष उमेदवाराने जिंकली आहे। बहुमताचा आकडा 7 असल्याने अपक्ष सदस्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे। सभापती पद यंदा सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे। राष्ट्रवादीकडून 2 प्रमुख इच्छुकांची नावे चर्चेत आहेत। थेऊर गणातील युवराज काकडे हे विक्रमी 5212 मताधिक्याने निवडून आले आहेत। स्थानिक विकास कामे, आरोग्य विषयक उपक्रम आणि नागरिकांशी सातत्यपूर्ण संपर्क यामुळे त्यांनी मजबूत जनाधार निर्माण केला आहे। नागरिकांच्या आरोग्य समस्येसाठी ते तत्पर असतात। विविध आरोग्य शिबिरे आणि सामाजिक उपक्रमात ते अग्रेसर असल्याने कार्यकर्त्यातून ज्यांना मोठा जनकौल त्यांना सभापती पद असा सूर उमटत आहे। दुसरीकडे कोरेगाव मूळ गणातील मनोज चौधरी अवघ्या 4 मतांच्या फरकाने विजयी झाले असून त्यातील 2 मते पोस्टल मताची होती। त्यांचा राजकीय वारसा, संघटनात्मक समन्वय आणि गट बांधणीतील कौशल्य ही त्यांची जमेची बाजू मानली जाते। अल्पमताधिक्य असले तरी पक्षांतर्गत समीकरणात त्यांचे महत्त्वाचे कमी लेखले जात नाही। एकीकडे विक्रमी मताधिक्याचा कौल तर दुसरीकडे संघटनात्मक गणिते अशा पेचात अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींवर अवलंबून आहे। सामाजिक समतोल, आगामी राजकीय धोरणे आणि स्थानिक समीकरणे लक्षात घेऊन निर्णय घेण्याची शक्यता आहे। त्यामुळे हवेली तालुका सध्या एकच प्रश्न चर्चेत आहे, सभापती पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? योगायोग म्हणजे युवराज काकडे यांचे वडील हिरामन काकडे आणि मनोज चौधरी यांचे वडील बाळासाहेब दत्तात्रय चौधरी हे दोघेही हवेली पंचायत समितीचे माजी सदस्य राहिलेले आहेत। अपक्ष गायकवाड यांची भूमिका महत्त्वाची। वडकी गणात अपक्ष उमेदवार विद्या दत्तात्रय गायकवाड यांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना पराभूत करत विजय मिळवला आहे। त्यामुळे त्यांच्यात मताला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। जिकडे विद्या गायकवाड यांचे मत तिकडे सभापती अशी चर्चा सध्या नागरिकांमध्ये रंगली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमताचा आकडा पार करण्यासाठी त्यांच्या पाठिंब्याची गरज भासणार असून अपक्ष सदस्य म्हणून त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।